काय झालंय? काय झालंय? अनु तू तू का रडतीयस? काय झालंय सांगाल का कोणी? काय होणार? जास्त वटवट करत होती ना म्हणून अवीनं चिकटपट्टी लावली तिच्या तोंडाला. काय? भाऊजी असं वागले? काय अर्थ आहे या वागण्याला? नाही खरंच भाऊजी ना कधी कधी खूप विक्षिप्त वागतात. कोण वागतं असं आपल्या बायकोशी? ते काही नाही अनु, यावेळी तुझी काहीही चूक नाही, त्यामुळे तू काही ऐकून घ्यायचंही नाही भाऊजींचं. ए बाई, ती आधीच काही कमी नाही. उलट सुलट तिच्या डोक्यात भरू नकोस आणि हे प्रकरण वाढू नकोस. हो का? हा. मग भाऊजी जे काही वागले ते योग्य होतं काही? काय बोलताय तुम्ही? ते काही नाही अनु, जर तू यावेळेला चुकली नाहीयेस तर तू कोणाचंही काही ऐकून घ्यायचंही नाही. अगं बरोबर बोलती आई मी. तुला जे हवंय, तुला जे वाटेल, तुझ्या मनाला जे पटेल तेच करायचं तू. मी आहे तुझ्यासोबत. अनु, मला माहितीये तुला काळजी वाटते ना प्रथमची. नको करूस काळजी. मला खात्री आहे प्रथम निर्दोष सुटेल. हे बघ ना, मी मंदिरात गेले होते प्रथमसाठी प्रार्थना करायला. अंगारा पण घेऊन आले मी. मला खात्री आहे सगळं व्यवस्थित होईल. हा अंगारा घे, तू लाव आणि प्रथमला पण दे. हा वहिनी, तुमच्या या बोलण्यामुळे मला इतकं बरं वाटतंय सांगू. ती मोठ्या बहिणीसारखं बोलत नाही. हा अंगारा तुम्ही आणलाय ना माझ्या प्रथमसाठी. मी आंघोळ करते, पूजा करते आणि मग लावते. थँक्यू. बस चल, बस झाला आता. आता अजिबात रडायचं नाही. तू रडणं थांबव आणि फ्रेश व्हायचं पटकन. आणि खाऊन घे. मला माहिती तू अजून काहीच खाल्लं नसणार आहेस. हो ना? चल उठ उठ, सावकाश उठ. चल सावकाश. आणि खाऊन घ्यायचंय अनु, आणि असं रडत नाही बसायचं. शांत हो बघू आधी. काय चाललंय सगळं? काकू अशी अचानक कशी काय बदलली? तिच्या या वागण्यामागे तिचा काही डाव तर नसेल ना? सगळे पेरेंट्स इकडे या जरा. तुमच्या मुलांचे रिपोर्ट तयार झालेत. तो माणूस निघालाय तिथून घेऊन. तुम्ही जाऊ नका कुठे, तो येईलच एवढ्यात. हा दादा, ते रिपोर्ट्स आले का? नाही अजून आले नाही आहेत, पण त्यांचा माणूस लॅबमधून रिपोर्ट घेऊन निघालाय. तो येईल काही वेळात इथे. तुम्ही दोघं आवरून निघा. हा मग आम्ही पण निघतो, पोचतो आम्ही पण. हा. माझ्या प्रथमचे रिपोर्ट्स नेगेटिव्ह येऊ दे देवा. माझे संस्कार खरे ठरू दे. नाही नाही, माझी श्रद्धा आहे, सगळं चांगलंच होईल. रिपोर्ट्स आलेत, लगेच निघायचंय. हो आलेच मी. अहो मी फोन घेऊन येते. अहो थांबा. हॅलो,
ताई मंदार बोलतोय. हा मंदार बोल ना. ताई कसलीही मदत लागली तरी प्लीज फोन करून सांग. तुला माहिती आहे ना मी वकिलांना ओळखतो आणि पैशांची सुद्धा काही मदत लागली ना तरी निसंकोचपणे फोन करून सांग प्लीज. हो मंदार, करेन मी फोन. ऐक ना, आम्ही आता पोलीस स्टेशनला जातो, ठेवते मी फोन. हां ताई रिपोर्ट्स आले का ग? हो आलेत. तिकडे गेल्यावर कळेल काय आहे ते. मी कळवते तुला. हां चल ठेवते फोन. हां बाय बाय. आई काय ग? हे ठेव. मला माहिती आहे तू कालपासून काहीच खाल्लं नसणार आहेस, सो प्लीज ठेव. तू खा आणि आठवणीने बाबांना पण खाऊ घाल आणि प्रथमला पण दे. हा आई, आई प्लीज रडू नकोस. सावर स्वतःला प्लीज. निघतो आम्ही. आईंकडे लक्ष द्या. हां हो आई, खरं तर मी तुझ्यासोबत आले असते ग. हो ना बाळा, पण आम्ही एका तासात आता प्रथमला घेऊन येऊ. घरी तुझी जास्त गरज आहे. हो आई, तू पण नीट जा. काळजी. आलोच. देव करो आणि आईचा विश्वास खरा ठरो. हॅलो निरंजन. हा ताई बोल. भाऊजी आणि अनु आत्ताच घराच्या बाहेर पडलेत पोलीस स्टेशनला जायला रिपोर्टसाठी. ठीक आहे ना, जाऊ दे त्यांना. अरे जाऊ दे काय निरंजन, इथे मला टेन्शन आलंय, कळतंय का तुला? सगळं नीट होईल ना रे? तो लॅबवाला आपलं नाव नाही ना घेणार? डोंट वरी ताई, मी करेक्ट माणूस पकडलाय. त्या लॅबवाल्याचा मुलगा आहे ना आजारी, त्यामुळे त्याने माझ्याकडून पैसे घेतले. तो आपलं नाव घेण्याची रिस्क अजिबात घेणार नाही, मला फुल गॅरंटी आहे. डोंट वरी, तू रिलॅक्स राहा. नाही रे निरंजन, जोपर्यंत आपला प्लॅन सक्सेसफुल होत नाही ना तोपर्यंत मला चैन पडणार नाही. मी एक काम करते, मी तिथे जाते, प्रत्यक्ष बघते काय घडतंय ते. तोवर मला चैन पडणार नाही रे. मी काय म्हणते, तूही ये तिकडे, तिथे भेटूया, बघूया काय घडतंय नेमकं ते. हा ठीक आहे, मी येतो. ओके, निघतेच मी, तू पण पोच. बाय. ऐका, रिपोर्ट्स आलेत? हो आलेच. मग पाहिले तू? नाही, मला नाही दाखवले. ते तुम्हाला दोघांना दाखवतील, आई वडिलांना दाखवणार ते. चल 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 लवकर. बाबा, पुढे झालं. हा माझा मुलगा आहे साहेब. ए चला, काय पाहिजे तुम्हाला? मला विचारायचे रिपोर्ट्स आलेत का? इथेच थांबा, मी साहेबांना सांगून येतो. शैलेश लक्ष ठेवा जरा. साहेब साहेब ते रिपोर्ट्स निगेटिव्ह आलेत ना? नाही. मिस्टर अँड मिसेस पाटकर, तुमच्या प्रथमचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्याच्या रक्तामध्ये ते ट्रेसेस सापडले, ज्यामुळे सिद्ध झालंय की प्रथमने पार्टीमध्ये अंमली पदार्थ घेतले होते. इम्पॉसिबल, हे खोटं आहे. आई बाबा, मी खरं सांगतोय, मी अंमली पदार्थ नाही घेतलेत. हे सगळे रिपोर्ट खोटे आहेत. मी खरं सांगतो, माझ्या विश्वास ठेवा. हो साहेब, सॉरी. तू शांत हो. साहेब ऐका ना, काहीतरी चूक झाली. माझा मुलगा खोटं नाही बोलणार, तो असं नाही करणार. साहेब तुम्ही प्लीज, आम्ही सांगतोय म्हणून तुम्ही जरा चेक करा. कदाचित तुम्ही दुसरे रिपोर्ट्स वाचले असतील. प्लीज रिक्वेस्ट आहे साहेब, प्लीज प्लीज. अहो मला खोटं बोलून काय मिळणार आहे? या तुमच्या डोळ्यांनी बघा, यात तुमच्याच मुलाचं नाव आहे ना, बघा. आणि खाली रिपोर्टमध्ये काय सांगितलंय हे नीट वाचा.
कसं आहे ना मिसेस पाटकर, सगळ्या आईवडिलांना वाटतो आपला मुलगा निर्दोष आहे, निरागस आहे. पण मुलांकडून आईवडिलांची पाठ वळली ना तर नेमका मुलगा काय करतो ही कल्पनाही नसते आईवडिलांना. हल्लीचे आईवडील कामात एवढे बिझी आहेत की मुलांकडे लक्ष देणं कमी केलंय. त्यांना वाटतं आपल्या मुलाला आपण मोबाईल दिला की ते गप्प होतील आणि आपण आपल्या कामाला मोकळे आहे ना. पण इकडे मुलं काय करतात, फोनवर नको नको ते बघतात आणि हे असली थेरं करत बसतात. त्याचा परिणाम तुमच्या डोक्याला पण होतो आणि आमच्या डोक्याला पण होतो. काय करणार. नाही साहेब, तुम्ही काही म्हणा पण नक्कीच काहीतरी चूक झाली. हो, आता तुमच्या बोलण्याने काय होणार आहे. जे काय ठरवायचं आहे ना ते कोर्ट ठरवेल. पण आज तर शुक्रवार ना, अरे कोर्टाचा टाइम पण संपला. आता तुमच्या मुलांना सोमवारी कोर्टात उभं करावं लागेल. पण तोपर्यंत मुलं आमची आमच्या कस्टडीत राहतील. काय बोलताय तू, इथे पोलीस स्टेशन मध्ये राहणार? कसं शक्य आहे साहेब, ती मुलं किती लहान आहेत. लहान अंमली पदार्थ घ्यायची अक्कल आहे यांना. आणि तुम्ही या मुलांना लहान म्हणता. किती वेळा सांगितलं तुम्हाला, माझ्या मुलाने अंमली पदार्थ घेतले नाहीयेत. हो मॅडम, उगाच एवढं हायपर होऊ नका. जे व्हायचं होतं ते सिद्ध झालंय. उगाच इथे बोलून आमचा वेळ वाया घालवू नका. आई म्हणून काळजी करणं साहजिकच आहे, पण आम्हाला पण आमच्या कायद्याप्रमाणे चालावं लागतं ना. जोवर कोर्ट निर्णय देत नाही तोवर पोरांना इथेच थांबावं लागेल. येऊ शकता तुम्ही. नाही साहेब, माझा मुलगा निर्दोष आहे आणि त्याला घेतल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. मी इकडेच थांबणार. ऐका ऐका साहेब. एक मिनिट शांत राहा, शांत राहा. दुर्वे मॅडम, यांना आधी बाहेर काढा. अहो नाही, कुठेही जाणार नाही. आई मला एकटा नको सोडू, मला इथे खूप भीती वाटते. आई प्लीज मला इथून घेऊन जा. आई ओ बाळा, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. माझी खात्री आहे की तू अंमली पदार्थ घेतले नाहीयेस आणि तू निर्दोष आहे, मी सिद्ध करेन. या गुन्ह्यातनं तुला बाहेर काढीन. तू निर्दोष आहे, मी सिद्ध करेन. बाळा, तू नको काळजी करूस. आई तू नको काळजी करूस, मी आहे. हा प्रथम, तू काळजी करू नकोस. तू काळजी करू नकोस. तुला घेतल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे, तुम्हाला आमच्या मागे 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 बघा, आम्हाला प्रश्न विचारायचा पूर्ण अधिकार आहे. मागे वा मागे वा मागे मागे वा. काय झालं? काय रिपोर्ट झाले तुमच्या मुलाचे? हे बघा, पॉझिटिव्ह आले. समजलं? काय झालं मॅडम? तुम्ही तर मोठ्या टेचात सांगून गेला होता तुमचा मुलगा निर्दोष असणार आहे आणि तो निर्दोष निघाला नाही तर तुम्ही स्वतःला आई म्हणून घेणार नाही. याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? तुमच्या स्टेटमेंटनुसार इथून पुढे खरंच तुम्ही स्वतःला आई म्हणून घेणार नाहीयेत का? एक मिनिट, हे काय करताय तुम्ही? ओ, त्यांची अवस्था तरी बघा. हे असले प्रश्न विचारून तुम्ही त्यांना टॉर्चर करतायत. आम्हाला तुमचं उत्तर ऐकायचं. अनुप्रिया पाटकर, काय असेल तुमचा निर्णय? आई म्हणून तुम्ही अपयशी ठरलात हे तुम्ही अजूनही मान्य करणार आहात की नाही? अजिबात नाही. आत्ताही माझं तेच उत्तर असेल. माझा मुलगा निर्दोष आहे. हे रिपोर्ट चुकीचे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की हे कोणीतरी मुद्दाम केलंय? असू शकतं मॅडम,
पण ज्यांनी कोणी केलंय ना त्यांचं कधीच भलं होणार नाही. एका निष्पाप निर्दोष मुलाला अडकवण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी. पण मी तुम्हाला सांगते, शेवटी जे खरं आहे ना तेच समोर आहे. अहो अहो काय करताय अविनाश? काय चाललं होतं ते? खरंच काय ते बोलायची? बेसिक गोष्ट कळत नाही का रिपोर्ट्स मध्ये काय आलंय? हे बघ, आज तू आई म्हणून हरली, आई म्हणून तुझा विश्वास हरला आणि तुझे संस्कार पण हरले. अरे हे मला ठरवू देत नव्हे. मी अजून हार मानली नाही आणि जोवर खरं माझ्या समोर येत नाही मी हार मानणार नाही. माझा विश्वास, माझे संस्कार खरे ठरतील. बघाच तू. ठीक आहे, तुझ्या या बोलण्यावर मी विश्वास ठेवतो. चल, पण तू म्हणतेस तसं जर नाही झालं ना, बॅग भरायची आणि कायमचं माहेरी जायचं. परत तोंड दाखवायचं नाही मला. हा? बस तिकडे जाऊन काय तुला शूटिंग खेळायचं ते खेळत बस. अरे बास, मला तोंड बघायचं नाही रे. अरे हळू, इथे भांडणारच का तू? काय करायचं ते करा. हळू हे बघ, तू खचून जाऊ नकोस. हा, माझा एक मित्र आहे वकील, आपण त्याच्याशी बोलूया. कारण आता आपल्याला पुढे काय करावं लागेल याचा विचार करूया आपण. नाही नाही दादा, नाही, आपल्याला तेवढं पुढे जायचंच नाहीये. मी तुम्हाला सांगते, इकडे काहीतरी गडबड आहे, नक्की गडबड आहे. ते रिपोर्ट्स चुकीचे आहेत. अगं, कशावरून म्हणतेस तू असं? दादा, मला असं वाटतंय, माझं मन सांगते मला, दादा आपला प्रथम, माझं बाळ कधी चुकीचा वागणार नाही. खात्री आहे माझी. बरं, मग पुढे काय करायचा विचार केलास तुम्हाला सांग, आपण करूया. काय ते मला माहित नाही. काहीतरी करावंच लागेल. मी करते काहीतरी विचार. दादा, तुम्ही जा ना यांच्या मागे. हे खूप रागावले. प्लीज जा. तुला एकटीला इथे सोडून कसं जाऊ मी? अनु, नाही नाही शक्य. दादा, आई, बाळा, तू काय करतेस इकडे? आई मला राहवलंच नाही. रिपोर्ट्स आले का? पॉझिटिव्ह आले. काय? शक्यच नाहीये. मला तेच वाटते. तुला काहीतरी करावंच लागेल. दादा, बघा ना, आता पिहू पण आली आहे इकडे. तुम्ही जा ना, तुम्ही घरी जा. अगं पण दादा, काल रात्रीपासून तुम्ही आहात इकडे. बघा ना किती दमलायत, किती थकलात. तुम्ही म्हणालात म्हणून मी आणि अविनाश गेलो ना घरी. प्लीज जा. तुम्ही अविनची काळजी घ्याल, आईंची काळजी घ्याल. प्लीज. मी आहे काकासोबत, तुझा. बरं ठीक आहे, पण तुम्ही काळजी घ्या. पिऊ, आईची काळजी घे. तिने काही खाल्लेलं नाहीये, तिला काहीतरी खाऊ घाल. हा, येतो. अनु काकू, अदिती, काल हा प्रकार झाला तेव्हा मी मुंबईत नव्हते. आज सकाळी आले तर आईने सांगितलं. पण अनु काकू, कोणतीही मदत लागली तर नक्की मला सांग. हो अदिती, आपल्याकडे 48 तास. या 48 तासात आपल्याला खरं काय ते शोधून काढायचं. वेळेसोबतची ही शर्यत आपल्याला जिंकायची आणि मी ती जिंकणारच. शुभदा, हे अशा फेऱ्या मारून काही होणार आहे का? हो, मग काय करू? मला प्रथमची खूप काळजी वाटते हो. एकदा का त्याचे रिपोर्ट्स कळाले ना की माझ्या मनाला शांती मिळेल. अहो,
मी काय म्हणते, तुमच्या एवढ्या ओळखी आहेत, तुम्ही बघा ना एकदा प्रयत्न करून. फक्त रिपोर्ट विषयी तरी विचारा प्लीज, माझ्यासाठी. ठीक आहे, करतो मी, फोन करतो. तू शांत राहा जरा. नमस्कार साहेब, मी गिरीश गोखले बोलतोय. नमस्कार गोखले साहेब, काय म्हणता? आज कशी आठवण काढली? नाही म्हणजे काही काम काढलं का? माझा नातू आहे प्रथम पाटकर, त्याच्या ब्लड रिपोर्ट बद्दल विचारायचं होतं. साहेब, तो मुलगा तुमचा नातू आहे? हो, त्याच्या ब्लड रिपोर्ट बद्दल काही समजू शकेल का प्लीज? साहेब, दुर्दैवाने तुमच्या नातवाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. याचा अर्थ? हो साहेब, त्या रात्री प्रथमने पार्टीत अंमली पदार्थ घेतले होते. ठीक आहे, थँक्यू साहेब. अहो, काय झालं? काय म्हणाले इन्स्पेक्टर साहेब? बोला ना काहीतरी. ज्याची भीती होती तेच झालं. म्हणजे शुभदा प्रथमने अंमली पदार्थ घेतले होते. आता काय करायचं अदिती? अनु काकू, मला वाटतं तू तुझी बाजू मांडायला हवीस. आता या लोकांनी ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली सगळीकडे हे प्रकरण पसरवलंय, आणि जर हे चुकीचं असेल तर तू तुझी बाजू मांडून खरं काय ते जगासमोर आणावंस. पण कसं करता येईल हे? व्हिडिओ व्हायरल करू? नाही. आता व्हिडिओ अपलोड जरी केला ना तरी व्हायरल व्हायला वेळ लागेल. म्हणून मला असं वाटतं अनु काकू, आमच्या न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये यावं आणि बोलावंस आणि खरं काय आहे ते सांगावं. आई, ही आयडिया बेस्ट आहे. नाही पिहू, पण लोक माझ्यावर तेव्हाच विश्वास ठेवतील जेव्हा प्रथम निर्दोष आहे हे पुरावे मी त्यांच्यासमोर ठेवेन. आणि आता ते पुरावे नाही आहेत माझ्याकडे. आई, आपण करूया काहीतरी विचार. हो काकू, तू काळजी नको करूस, आणि मी जो ऑप्शन दिलाय त्यावर विचार कर. हो अदिती, थँक्यू. थँक्यू नको म्हणूस. उलट मलाच वाटतंय की आज हे लोक एका आईच्या आणि तिच्या विश्वासाच्या विरोधात उभे आहेत. या सगळ्यांशी लढण्याचं बळ आणि प्रथमला निर्दोष सोडवण्याच्या प्रयत्नात तुला यश मिळो एवढंच वाटतं. आई, पण आजोबांना फोन करूया का? बाबांना